आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नांदगाव डेपोची बस भर रस्त्यातच पडली बंद, शहरात वाहतुकीची मोठी कोंडी। नांदगाव डेपोच्या बसेसची दुरावस्था आता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे। काल सकाळी वर्दळीच्या वेळी नांदगाव डेपोची एसटी बस क्रमांक MH07C 9116 मुख्य रस्त्यावर अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली। बस रस्त्याच्या मध्यभागीच उभी राहिल्याने शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सकाळी शाळा आणि कार्यालयाची वेळ असल्याने रस्त्यावर मोठी गर्दी होती। बस नांदगाव शहरातून जात असताना अचानक इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती बंद पडली। चालकाने बस सुरू करण्याचा वारंवार प्रयत्न केला, परंतु जुन्या झालेल्या या बसने साथ दिली नाही। ही बस भर रस्त्यात उभी राहिल्याने रिक्षा, दुचाकी आणि इतर वाहनांना जाण्यास जागा उरली नाही। विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल झाले होते। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना सायकलीवरून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली। बसमधील प्रवाशांना देखील भर उन्हात खाली उतरून पर्यायी व्यवस्थेची वाट पाहावी लागली। विशेषतः नवंदर हॉस्पिटलच्या समोरील अरुंद रस्त्यावर हा प्रकार घडल्याने रुग्णवाहिकांना देखील अडथळा निर्माण झाला होता। नांदगाव डेपोच्या मेंटेनन्सवर प्रश्नचिन्ह। नांदगाव डेपोच्या अनेक बसेस जुन्या झाल्या असून त्याची योग्य देखभाल होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वारंवार केल्या जात आहेत। नेहमीच्या बसेस कुठे ना कुठे बंद पडतात। एसटी प्रशासनाने नवीन बसेस द्याव्यात किंवा आहे त्या बसेसची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक यांनी केली आहे। काही वेळानंतर डेपोतून मेकॅनिक बोलावून किंवा इतर वाहनाच्या मदतीने बस बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र तोपर्यंत 2 ते 3 तास शहरवासियांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला होता। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने। बस बंद पडल्यामुळे रहदारी ठप्प झाली। बघू शकता आपण काय परिस्थिती आहे। किरकोळ कारणास्तव या बसेस टाईम बंद पडतात आणि नागरिकांचे हाल होतात। बघा, रस्त्याच्या मध्यभागी बस बंद पडलेली।